वेलकम बॅक टू माय चॅनल साक्षी ऑन स्क्रीन. सो आजचा टॉपिक ऑफ डिस्कशन आहे 7 मिस्टेक्स जे की नीट प्रिपरेशनमध्ये आपण करतो. हे माझ्या स्वतःचे एक्सपिरियन्सेस बेस्ड मिस्टेक्स आहेत. सो विदाउट फर्दर डिले लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सो फर्स्ट मिस्टेक इज स्टडी लाईक अ टॉपर विदाउट क्लिअरिंग युअर बेसिक्स. तर हे मी स्वतः केलेली मिस्टेक आहे आणि मी तुम्हाला माहितीच आहे माझी नीटची जर्नी, मला नीट ड्रॉप इयरची सगळी स्टोरी. तर ह्या टाईमला असं झालं होतं, देर वॉज क्लास टेस्ट आमच्या कोचिंगमध्ये. कोचिंग नाही, सॉरी, कॉलेजमध्ये देर वॉज अ क्लास टेस्ट ज्याच्यामध्ये आय स्कोर समथिंग अराउंड 120 मार्क्सने स्कोर केले. ते काहीतरी 300ची का काहीतरी टेस्ट होती, अशीच रॅन्डम टेस्ट होती ती तिन्ही सब्जेक्टची. त्या टाईमला असं झालं होतं की टॉपर स्कोर समथिंग 250-260 अराउंड. त्या टाईमला आय जस्ट स्कोर 120च्या पेक्षा पण कमीच होतं माझ्या मते. आणि आय वॉज सो इरिटेटेड त्या टाईमला बिकॉज खूप जास्त एन्थुझियाझम होता चांगला परफॉर्मन्स द्यायचा, पण तसं काहीच झालं नाही. वॉट आय डीड इन्स्टेड वॉज, जे माझ्या क्लासची टॉपर होती तिच्या फ्रेंड्सला मी रीच आउट केलं अँड आय जस्ट आज देम रँडमली की कुठल्या बुक्स यूज करता तुम्ही, म्हणजे ऑब्व्हियसली ना ग्रुप आहे त्यांचा, कुठल्या बुक्स यूज करता, काय यूज करता. आणि आय केम टू नो अबाउट द बुक जे की आता ओसवाल पब्लिकेशनचं बुक आहे, त्यातून ते MCQ सॉल्व करतात. आय परचेस द बुक. तेव्हा तो सेट यायचा 3 बुक्स. आय स्टील हॅव दॅट बुकचं काय बोलतो त्याला रिसीट. मी त्या 3 बुक्स परचेस केलेल्या. मी त्या 3 बुक्स परचेस केल्या आणि आय जस्ट रँडमली स्टार्टेड सॉल्विंग क्वेश्चन्स आउट ऑफ इट, जे की मला बिलकुल पण बेनिफिट केलं नव्हतं, कारण की मला माहितीच नव्हतं की फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा, काय करायचं. म्हणजे मला माहितीच नाही फॉर्म्युला कसा अप्लाय करायचं, जे काय आहे ते. तर मग मी कसे सॉल्व करणार होती ना. तर मग हे झालं होतं माझ्यासोबत. त्यामुळे बेसिक्स क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सेकंड पॉईंट इज रिव्हिजन. रिव्हिजन एक असा पार्ट आहे नीट जर्नीतला. नीट जर्नीच काय, कोणत्या पण एक्झामसाठी, बेसिक टेस्टसाठी सुद्धा रिव्हिजन इज द की. जसं सगळे बोलतात रिव्हिजन इज द की. आणि माझ्या टाईमला मी हीच मिस्टेक केली होती की मी रिव्हिजन्सवरती फोकस केलंच नव्हतं. आय वॉज डुईंग इन्स्टेड की मी नवीन टॉपिक्स हर टाईमला करायचे. म्हणजे आय वॉज लाईक की अभी ॲनिमल किंगडम हो गया, अब ये हो गया, जस्ट मूव ऑन टू दी नेक्स्ट वन. मी कधीच एक प्रॉपर रिव्हिजन प्लॅन केलं नाही, किंवा मी कधीच एक दिवस बसून कुठल्या सब्जेक्टची रिव्हिजन नव्हती केली स्टार्टिंगला. मग वॉट यू हॅव टू डू इन्स्टेड इज write down whatever topics which are taught into your coaching, and then after a week, every week on Sundays or Saturdays, sit, revise whatever that has been taught in your classes on all the subjects and all the topics. Okay. त्याच्यामुळे रिव्हिजन पण स्ट्रॉंग होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला MCQ सॉल्व करताना खूप जास्त हेल्प होणार जेव्हा पण तुमच्या वीकली टेस्ट येणार तर. थर्ड पॉईंट विच इज टू मेनी सोर्सेस अँड झिरो लर्निंग्स. ओके. सो टू मेनी सोर्सेस, झिरो लर्निंग्स ॲज इन, जेव्हा तुमच्याकडे खूप सारं मटेरियल आहे स्टडी करायला, आता तुम्हाला समजतच नाही आहे मी स्टार्ट कुठून करू समजण्याच्या आधी असं कन्फ्युजन होतं की नक्की ह्यातलं चांगलं कोणतं आहे. म्हणजे असतं ना आपल्याकडे खूप सारे नोट्स असतात आपल्याकडे. टू मेनी सोर्सेस आर जस्ट सो मच हार्मफुल. म्हणजे आय वुड कन्सिडर देम हार्मफुल, कारण की एक सोर्स ठेवा भाई, तुम्ही एक सोर्स ठेवा स्टडीचा. नोट्स, बेसिक नोट्स, एकच टीचर ठेवा, एका टीचरकडूनच अभ्यास करा. नंबर 4 दॅट इज सिटिंग फॉर टू मेनी आवर्स बट झिरो लर्निंग्स. आता हे ॲक्शनमध्ये तेव्हा येतं जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण 5 तास अभ्यास केला, म्हणजे 5 तास बसलो आहे आपण आणि एक टॉपिक कंटिन्यू करतो आहे, ही खूप मोठी गोष्ट झाली भाई. आता मी 2-3 तासाचा ब्रेक घेणार, सॉरी, दिस इज नॉट द आयडियल थिंग यू आर डुईंग. म्हणजे विषय असा होतो ना, आपल्याला असं वाटतं की अरे आपण खूप वेळ अभ्यास केला, म्हणजे आपण खूप जास्त गोष्टी रिवाईज केल्या किंवा आपण खूप काहीतरी केलं आणि मग आपण आता कंटिन्यू बसून राहू अजून 2 तास, म्हणजे आपण 6-7 तासाचं कव्हरअप करूयात आणि मग आपण काहीतरी चांगला ब्रेक घेऊयात. भाई नसतं तसं. ते त्याच्यामुळं होतं काय सांगते मी तुम्हाला. जेव्हा आपण जास्त टाईम म्हणजे आपण जास्त सिटिंग टाईम देतो तेव्हा ना आपलं माइंड पूर्णपणे सॅच्युरेट होऊन जातं. एक तासानंतर मी बोलते आहे, आफ्टर 1 hour आर माइंड गेट सॅच्युरेटेड. तेव्हा त्याला एक ब्रेक हवा असतो. त्या टाईमला काय 45 मिनिट्सला स्टडी केल्यानंतर 5 मिनिट्सचा तुम्ही ब्रेक घ्या, 10 मिनिटाचा ब्रेक घ्या. आणि हे आयडियल हे असंच केलं ना तर ते तुमचं 7 तासाचे स्टडी आज कंप्लीट होतील. हर 1 तासाने 5 मिनिट 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. बिकॉज ब्रेकचं महत्त्व जे आहे ना ते फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे स्टडीच्या टाईमला जे स्टडी ब्रेक्स बोलतो ना ते खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज आपण असं पूर्ण 1 तास बसलो, एक टॉपिक रिवाईज केला, त्यानंतर 5 मिनिटाचा जेव्हा तुम्ही ब्रेक घेता त्या टाईमला ना तुमच्या ब्रेनला एक टाईम मिळतो ते सगळ्या गोष्टी लॉक इन करायला. जेव्हा त्या गोष्टी लॉक इन होतात ना त्यानंतर जेव्हा तुम्ही ते रिव्हिजनला बसाल, जेव्हा केव्हा रिव्हिजन कराल, तेव्हा इट गेट्स इझी फॉर यू टू रिकलेक्ट ऑल द इन्फॉर्मेशन दॅट यू हॅव बीन स्टडिंग. त्यामुळे आफ्टर एव्हरी 1 hour जस्ट एक ब्रेक ऑफ 5 to 10 minutes.
आणि ही मिस्टेक बिलकुल पण करू नका, कारण की ही खूप लोक अजूनसुद्धा करतात. बेसिक स्टडी करताना सुद्धा ही मिस्टेक आपण करतो. म्हणजे असते ना आपले एक्झाम्स, स्कूलच्या एक्झाम्स, कॉलेजच्या एक्झामच्या टाईमला पण आपण बोलतो चल एक साथ पटकन करून घ्या. नाही भाई, तुम्हाला हर एक तासानंतर 5 ते 10 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आहे. त्याच्यामुळे माइंड पण फ्रेश होतं, कॉन्सेप्ट पण इझिली लक्षात राहते आणि त्यानंतर रिकॉलला इझी पडतं. कारण की ह्या सगळ्या गोष्टींना लिंक आहेत अशा एकामेकाशी. म्हणजे ह्या ज्या मिस्टेक्स आहेत ना, ॲक्च्युली ही एक मिस्टेक नाही आहे की एका मिस्टेकमुळे सगळं खराब होतं. भाई ह्या लिंक ऑफ मिस्टेक्स आहेत जे की लीड करतात कमी मार्क्सला. स्टडी फॉर 1 hour, then take break of 5 to 10 minutes, and again start your sitting for whatever hours you want. Okay. Mistake number 5th, point number 5, which is ignoring burnouts. भाई आता बर्नआउट्स म्हणजे काय? सो ही कनेक्टेड मिस्टेक आहे टू मिस्टेक नंबर 4. तर इग्नोरिंग बर्नआउट्स म्हणजे काय? तर बर्नआउट म्हणजे काय एक्झॅक्टली होतं, जेव्हा तुम्ही कंटिन्यू स्टडी करता, जसं मी आधी बोलले, तुम्ही कंटिन्यू स्टडी करता. सपोज तुम्ही सकाळी एक 6-7 तासाचा अभ्यास केला फॉर एक्झाम्पल. त्यानंतर तुम्ही फक्त एक जेवणापुरतं उठला, जेवण वगैरे केलं, तो एक ब्रेक झाला, लगेच तुम्ही नेक्स्ट सिटिंग लावली आहे, ती पुन्हा 4-5 तासाची लावली. तर तिथे काय होऊन जातं, तर पूर्ण एक अशी बर्नआउट सायकल होऊन जाते. लाईकवाईज तुम्ही ब्रेकच घेतलेला नाही यामध्ये. म्हणजे तुम्ही पूर्ण 7 तास अभ्यास करून अगेन यू आर सिटिंग फॉर नेक्स्ट 4 to 5 hours, ओनली गिविंग अ ब्रेक ऑफ 10-20 minutes फॉर युअर लंच ऑर वॉट एव्हर इट इज. आणि मग तुम्ही लगेच बसता. तर तो जो बर्नआउट आहे तो तुम्ही कॅरी फॉरवर्ड करता नेक्स्ट डेला. पहिले 4-5 दिवस तुम्ही कराल, पहिले 4-5 दिवस तर खूप इझी जातं, इझिली मॅनेज होऊन जातं की बाबा आपण करू. त्यानंतर जो 4th डे येतो तेव्हा तो भाई बर्नआउट होऊन जातो. जेव्हा आपण हे एक दिवसाचे बर्नआउट्स आपण एक्सक्यूज म्हणून घेतो, जेव्हा ते आपण इग्नोर करतो, तेव्हा हे जे बर्नआउट्स आहेत ना ते एकदम असे बिल्डअप होऊन जातात. आणि मग 5व्या-6व्या दिवसाला यू जस्ट गिव्ह अप आणि तुम्हाला असं वाटतं की भाई बस झालं, आता मला ब्रेक घ्यायचा आहे. मग तुम्ही तो एक दिवसाचा ब्रेक कधी आठवड्याभरात बदलून जातो. आणि मग नंतर पुन्हा ते स्टडी तुम्हाला स्क्रॅचपासून स्टार्ट करायला. त्यामुळे बर्नआउट्स कधीच इग्नोर करायचे नाही. whenever you do ignore your burnouts now, whenever you just ignore your burnouts, that time what you are doing, you are just slowing down the process of your learning. म्हणजे त्या टाईमला असं होऊन जातं की तुम्ही जेवढं केलं आत्तापर्यंत त्या सगळ्या गोष्टींवरती पाणी फिरणं असं आपण बोलतो ना, तेच होऊन जातं. कारण की ज्या त्या टाईमला जो तो स्पेसिफिक ब्रेक घ्या, ज्या त्या टाईमला मेंटली स्टेबल राहा. आणि सो मिस्टेक नंबर 6 इज टेस्ट देणं फक्त नंबर्ससाठी. ओके, सो यू आर गिविंग टेस्ट ओनली टू सी युअर नंबर्स अँड नॉट रिअली रिफ्लेक्टिंग ऑन टू युअर टेस्ट. तर होतं कसं मी सांगते, फॉर एक्झाम्पल टेस्ट झाली आहे तुमची 500 मार्क्स. तर जेव्हा आपल्याला 500 मार्क्स मिळून जातात, एखाद्यासाठी ते फार आयडियल मार्क्स आहे, जसं की माझ्यासाठी ते खूप आयडियल मार्क्स. जर मला 720 पैकी 500 मार्क्स पडत असतील तर वाय वुड आय जस्ट गिव्ह माय टाईम इन जस्ट व्हॉट वी से रिफ्लेक्टिंग ऑन टू इट ना. आय विल बी हॅपी अँड आय विल जस्ट लेट गो दॅट टेस्ट. पण तसं नसतं भाई, तिथं लेट गो करायचं नसतं त्या टाईमला. तुम्हाला काय करायचं त्या टाईमला, सिट ॲनालाइज वॉट एव्हर मिस्टेक्स यू हॅव डन. कोणत्या टॉपिक्सवरती कमी फोकस झाला आपला, कोणत्या टॉपिक्स आपण अजून चांगले करू शकतो, ज्याच्यामुळे 720 आपण रीच करू शकतो. ना की इन्स्टेड तुम्ही बसून त्या 500वरती खुश होण्यापेक्षा भाई जे कमी मार्क्स आले तुम्ही ते टॉपिक्स काय बोलतो त्याला ॲनालाइज करा. अंटिल अँड अनलेस यू डोंट ॲनालाइज युअर 120 मार्क्सचा किंवा 220 मार्क्सचा जो काय तुमचा राहिलेला मार्क्स आहे, जोपर्यंत तुम्ही ते ॲनालाइज करत नाही ना ब्रो, तुम्हाला समजणारच नाही तुमची चुकी कुठं होती. लाईक 500वरती खुश होण्यापेक्षा मी म्हणते तुम्ही ते ॲनालाइज करा. आय नो 500 खूप मोठे मार्क्स आहेत, खूप चांगले मार्क्स आहेत, आणि टेस्टला ते जेव्हा मार्क्स येतात तेव्हा आपल्याला वाटतं आपण कुठे केलं. भाई लॉंगर रनसाठी तुम्हाला ॲनालाइज करावं लागणार आहे तुमच्या मिस्टेक्स. आणि जोपर्यंत तुम्ही ॲनालाइज तुमच्या मिस्टेक्स करत नाही, तुम्हाला समजणारच नाही कोणता टॉपिक वीक आहे. बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे झालेलं काय, जिथं 120 मार्क्स दिले तो तुमचा वीक टॉपिक होता, किंवा एखादा क्वेश्चन टफ आलेला होता. तर तो टफ क्वेश्चन कसा आलता, का आलता, किंवा त्याच्यामध्ये सब टॉपिक्स कोणते इंटिग्रेटेड होते, हे जोपर्यंत तुम्हाला समजत नाही ना तोपर्यंत ते 120 मार्क्सचा किंवा जे काय मार्क्स राहिलेले आहेत तुमचे त्याचा तो निचोडच निघणार नाही ना. म्हणजे अल्टिमेटली ते होणार काय, तुम्ही 500वरती खुश राहणार, तुम्ही बेअर मिनिमम स्टडी करणार, तुम्ही 120 मार्क्स कुठे गेलेत ह्या ज्या लेवलपर्यंत जाणार नाही की आपण विचार करूयात कुठे गेले. अंटिल अँड अनलेस यू डोंट ॲनालाइज यू आर नॉट गोइंग टू लर्न वॉट एव्हर टॉपिक्स विच आर डिफिकल्ट. ओके, सो द 7th अँड द मेन मिस्टेक इज डिपेंडिंग टू मच ऑन टू युअर डाउट्स. इथे होतं काय सांगतो मी तुम्हाला, डिपेंडिंग टू मच ऑन टू युअर मिस्टेक्स म्हणजे काय. आता जसं की आपली 6th मिस्टेक होती की ॲनालाइज न करणे, कनेक्टेड आहे ही पण त्याच्याशीच, की इथं तुम्ही काय करता आता, तर तुम्ही तुमच्या डाऊट्सवरती खूप जास्त हे डिपेंडेंट राहता. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही बसल्या क्लासमध्ये सर टॉपिक शिकवताय फिजिक्सचा, एखादा टॉपिक चालला आहे फिजिक्सचा, आणि आता तुम्हाला एखादा डाऊट आला आहे, तर तुम्ही काय करणार सगळ्यात आधी, जर तुम्ही वोकल इनफ असाल, एक्स्ट्रोवर्ट काइंड ऑफ असाल, तुम्ही इझिली सरांना विचारणार. एखादा इंट्रोवर्ट असेल ते काय करणार, ते विचारणारच नाही भाई. त्या माणसाच्या मनामध्ये तो एक डाऊटच राहणार, सतत तो डाऊट राहणार. तो विचार काय करणार, तो स्टुडंट तो विचार असा करणार की भाई आता मला हा डाऊट विचारता येत नाही आहे, किंवा आय एम नॉट फिलिंग दॅट मच कम्फर्टेबल टू जस्ट आस्क इन फ्रंट ऑफ होल क्लास. तो मुलगा ती मुलगी तो डाऊट विचारणारच नाही भाई, गॅरंटी लिहून घ्या माझ्याकडून, तो डाऊट विचारणारच नाही. तो तिथं स्वतःसाठी स्टँड घेऊन हा भाई मला हा डाऊट आहे सर मला हे सांगा, नाही करणार तो. त्या टाईमला होतं काय, तो डाऊटच बनून राहतो आपल्याकडे. आणि जेव्हा तो डाऊट कधी सॉल्व्ह होत नाही
तर आपण त्याच्यावरती ओव्हर डिपेंडंट होतो. कसं सांगते मी, तिथून तुमचे एक्सक्युजेस कसे स्टार्ट होतात. जेव्हा आपण त्या डाऊटवरती खूप जास्त डिपेंडंट राहतो ना, तेव्हा असं होतं की डाऊट तर आला तुम्हाला एक, म्हणजे डाऊटशी रिलेटेड सपोज 2-3 कॉन्सेप्ट्स असतील. हां, तर 2-3 कॉन्सेप्ट तुम्ही तशाच इग्नोर करत राहणार की भाई माझा हा डाऊट सॉल्व नाही आहे, तर मग मी पुढचं कसं करू ना. मग ते काय होणार, ते बिल्डअप होत राहणार, म्हणजे तुमचा बॅकलॉग बिल्डअप होतो ह्या डाऊटवरती ओव्हर डिपेंडंट असल्यानंतर. त्यामुळे डाऊटवरती कधीच ओव्हर डिपेंडंट राहायचं नाही, त्याच्यामुळे तुमचा बॅकलॉग वाढतो, कारण की तुम्ही सतत ते इग्नोर करत राहता टॉपिक, की मला माहीत नाही, मग ह्याच्याशी लिंक टॉपिक तो आहे, तर मग मला हा नाही समजला तर मी तो कसं करणार, मला तो कसं समजणार. हे करत राहतो आपण आणि एंड ऑफ द डेला कधीच तो डाऊट क्लिअर करत नाही. तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन सोर्सेसकडून हेल्प घ्या. आपल्या ChatGPT आपल्याकडे सगळं काय, खूप काय गोष्टी आहेत आपल्याकडे. ते पण जर होत नसेल ना, तेवढं तर होणारच ना नाही, तो बेसिक आहे, तुम्हाला आलंच पाहिजे. म्हणजे जर तुमची इच्छा असेल डाऊट क्लिअर करायचा तर होईल, पण जर नसेल डाऊट क्लिअर करायची इच्छा तर कसं होणार आहे ना. त्यामुळे इच्छा तुम्हाला डेव्हलप करायला लागेल. इन्स्टेड आपण ते जास्त काय बोलतो त्याला खेचण्यापेक्षा तुम्ही इच्छा डेव्हलप करा, इच्छा डेव्हलप. आणि या जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करून सांगा की हा व्हिडिओ खरं हेल्पफुल होता का. बाय.